सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतीये. शिवसेना ठाकरेंची आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची या दोघांच्या सगळ्यात मोठ्या या बातमीकडे सबंध देशाचं लक्ष लागलं असतानाच आता मात्र निवडणूक आयोगाचा बुरखा फाटला असून धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंनाच मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी उलथाप हालत होताना दिसतीये. या सगळ्या बाबींमधून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सगळ्यात मोठा धक्का दिल्याची चर्चा सर्वत्र सध्या होत असून महाराष्ट्राच्या गल्लीगल्लीमध्ये सुद्धा चर्चासत्रे दिसू लागली आहे. ठाकरेंच्या आवाजाने, ठाकरेंच्या न्यायाने आता मात्र दिल्ली दुमदुमली असून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह या निकालावरून उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. नेमकी काय आहे बातमी? ठाकरेंनी कसा भरलाय निवडणूक आयोगाचा बुरखा? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय? मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अपडेट. आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंटद्वारे आपली कमेंट व्यक्त करा. तुमचं नाव लिहून, तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहून शिवसेना नेमकी कोणाची, ठाकरेंची की शिंदेंची, याबद्दल आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव लिहायला विसरू नका. तर जाऊया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादात आता सगळ्यात मोठा निर्णायक टप्पा गाठला असून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरती सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना धनुष्यबाण चिन्ह अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळणार अशा सगळ्यात मोठ्या खळबळजनक चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाचा बुरखा फाटल्याचं विरोधकाकडून आरोप होत असतानाच आता मात्र या आरोपाकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपला मोर्चा वळवला असून इथे मात्र शिवसेना विजयी होते आहे हे सामान्य शिवसैनिकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. शिवसेनेतील फोट आणि चिन्हाचा संघर्ष आपणाला बघणं खूप गरजेचं आहे. कारण की 2022मध्ये शिवसेना फुटली तेव्हा एक शिवसेना एकनाथ शिंदेची, दुसरी शिवसेना उद्धव ठाकरेंची. एकनाथ शिंदे आमदार मंत्र्यांना घेऊन गेले, आमदार तिकडे गेले, मंत्री तिकडे गेले, खासदार शिंदेंसोबत गेले. सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंच्या सोबत गेल्याचं आपण गेली 5 वर्ष बघत आलो आहोत. परंतु निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंनी बाजी मारली. उद्धव ठाकरेंना मात्र लोकसभा वगळता सगळीकडे शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा कमी यश मिळाल्याचं आपण पाहिलंय. आता मात्र मित्रांनो, शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फूट पडल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना की ठाकरेंची शिवसेना हा सर्वात मोठा मुद्दा ठरला होता. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतपणे कोणाला मिळणार यावरून हा वाद थेट निवडणूक आयोगाकडे गेला होता. आयोगाने बहुमताच्या आधारावरती शिंदे गटाला शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरती उद्धव ठाकरे गटाने प्रचंड असा आक्षेप घेऊन त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती वाढते प्रश्नचिन्ह. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरती सुरुवातीपासूनच अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. आयोगाने बहुमताचा निकष लावताना जनतेच्या कौल, पक्षाची ऐतिहासिक ओळख, विचारसरणी, संघटनात्मक रचना याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात असतानाच आता मात्र सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा न्याय मिळताना दिसतोय. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह हळूहळू निसटत उद्धव ठाकरे यांच्या हातात जात असल्याची सगळ्यात मोठी आठवण सध्या सुप्रीम कोर्टाकडून शिंदे गटाला होत आहे. राजकीय पक्ष फक्त आमदारांच्या संख्येवरती ठरवता येत नाहीत, त्यामागे विचारधारा, पक्ष, संविधान, संघटनात्मक बांधणी महत्त्वाची असते. याच मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी न्यायालयात आपली ठाम भूमिका मांडली. न्यायालयीन लढाईमध्ये उद्धव ठाकरे गटाची बाजू मजबूत होती. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे अशी कोणतीच बाजू नव्हती जी मजबूत असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, पक्षचिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं. जे आमदार निवडून आणले ते ठाकरेंनी आणलेत, जे मंत्री केले ते उद्धव ठाकरेंनी केलेत. या सगळ्यांच्या बळावरती एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवरती दावा केला होता. सध्या हे प्रकरण मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये असून अनेक सुनावण्यांमध्ये न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयोगाने घेतलेल्या निर्णयाची प्रक्रिया, बहुमत सिद्ध करण्यासाठी वापरलेले निकष, पक्ष संविधानाचा योग्य विचार झाला का या मुद्द्यावर न्यायालयाने सखोल निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू कायदेशीरदृष्ट्या अधिक मजबूत ठरत असल्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना परत मिळाले तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलणार. शिंदेगडाची संपूर्ण ओळखच धोक्यात येऊन सगळी राजकीय समीकरणं कोलमडणार असल्याचं दिसतंय. महायुती सरकारला मोठा धक्का बसून राज्यामध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंचा ट्रेंड सबंध महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
धनुष्यबाण केवळ हे चिन्ह नसून शिवसेनेचं हे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या सामान्य शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आजही वसलेलं नाव आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि ज्या भारतीय जनता पार्टीने हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडून आणलंय त्यांच्याकडे मात्र अस्वस्थशिवाय कोणताही पर्याय समोर दिसत नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आमदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून आपण जे केलंय ते चुकलंय का असा सध्या त्यांच्यावरती विचार करण्याची वेळ आली आहे. जनतेच्या मनात देखील आता उद्धव ठाकरेच आहेत. गेली 5 वर्षे ज्या प्रकारची कामं महाराष्ट्रामध्ये व्हायला हवी होती तशी कामे न झाल्यामुळे अनेक शिवसैनिकांना मात्र याचा संताप येतोय. अर्थातच धनुष्यबाण चिन्हाचा हा संघर्ष केवळ 2 गटांमधील नाही, तर तो लोकशाही, संविधान, पक्षनिष्ठा यांचा तो प्रश्न बनलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरती मोठे प्रश्न उभारलेत. राहुल नार्वेकर यांनी ज्या प्रकारे निकाल दिलाय त्यांच्यावर देखील मोठे प्रश्न उभारलेत. त्यामुळे 12 मार्च या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याबद्दलचा निकाल राहुल नार्वेकर, केंद्रीय निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या आमदारांवरती किती वर्षे बंदी घालतो ते पाहणं गरजेचं आहे. की पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पदरी निराशाच येते ते आपल्याला 12 मार्चला मिळेल. मात्र आता सगळीकडूनच उद्धव ठाकरेंच्या विजयासाठी जल्लोष केला जात असून उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली ती एकदम बरोबर आणि कायदेशीर असून त्या बाजूला आता तोड नाही. त्यामुळे कपिल सिब्बल व असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरेंना विश्वास दिलाय की विजय आपलाच आहे. आपल्याला हरवणं आता कुणालाही जमणार नाही. तेव्हा शिवसेना तुमच्या तव्यात येणार हे आता निश्चितच झालेलं आहे. याबाबत तुमचं मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोल मंडळी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.